श्री गणेशाय नमः. नमस्कार. ज्ञानेश्वरी वाचन मालिकेत आपले हार्दिक स्वागत. आज आपण ज्ञानेश्वरी अध्याय 1 अर्जुन विषाद योग मधील पुढील 50 ओव्यांचे श्रद्धापूर्वक वाचन करणार आहोत. चला, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अमृतमय वाणीत तल्लीन होऊन या दिव्य ज्ञानाचा लाभ घेऊया. हा सुभद्रा हृदयनंदनू, जो अपरू नवार्जुनू, तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू, देखे द्रोणा. आणि कही द्रौपदी कुमर, हे सकळही महारथी वीर, मिती नेणीजे परी अपार, मीनले असती. आता आमुच्या दळी नायक, जे रूढवीर सैनिक, ते प्रसंगी आईक सांगीजती. उद्देशीन एक दोनी, जाईजती बोलोनी, तुम्ही आधी करुनी मुख्य जे जे. हा भीष्म गंगानंदनू, जो प्रताप तेजस्वी भानू, रिपु गज पंचाननू, कर्णवीरू. या एकेकाचेनी मनोव्यापारे, हे विश्व होय संहरे. हा कृपाचार्यू न पुरे एकलाची. एथ विकर्ण वीरू आहे, हा अश्वत्थामा पैल पाहे. याचा आढदरू सदाम वाहे, कृतांतु मनी. समितिंजयो संमदत्ती, ऐसे आणि कही बहुत आहाती. जयांची या बळामिती, धाताही नेणे. जे शास्त्रविद्या पारंगत, मंत्रावतार मूर्त, होका जे अस्त्रजात, येथुनी रूढ. हे अप्रतिमल्ल जगी, पुरता प्रतापू अंगी, परी सर्व प्राणी मजलागी, आराईले असती. पतिव्रतेचे हृदय जैसे, पती वांचुनी न स्पर्शे. मी सर्वस्व या तैसे, सुभटांसी. आमुचिया काजाचेनी पाडे, देखती आपुले जीवित थोकडे. ऐसे निरवधी चोखडे, स्वामी भक्त. झुंजती कुळकणी जाणती, कळे कीर्तिसी चीती. हे बहु असो क्षात्रनीती, एथोनिया. ऐसे सर्वांपरी पुरते, वीर दळी आमुते. आत काय गणू यांती, अपार हे. वरी क्षत्रियां माझी श्रेष्ठू, जो जगजेठी जगी सुभटू. तया दळवयपणाचा पाटू, भीष्मासी पै. आता याचेणी बळेंग वसले, हे दुर्ग जसे पन्नासिले. येणे पाडे थेकुले, लोकत्रय. आधींच समुद्र पाही, तेथ दुवाडपण कवणा नाही. मग वडवा नळू तैसे याही, विरजा जैसा. नातरी प्रलय वन्ही महावातू, या दोघांजैसा सांधातू. तैसा हा गंगासुतू, सेनापती. आता येणेसी कवण भिडे, हे पांडव सैन्य कीर थोकडे. परी वरचिलेनी पाडे, दिसत असे. वरी भीमसेनू बेथू, तो झाला असे सेनानाथू. ऐसे बोलोनिया मातू, सांडिली तेणे. मग पुनरपी काय बोले, सकळ सैनिकांते म्हणितले. आता दळभार आपुलाले सरसे करा. जया जिया अक्षौहिणी, तेने तिया आरणी. वरगण कवण कवणी, महारथिया. तेने तिया आवरिजे, भीष्मातळी राहिजे. द्रोणा ते म्हणी पाहिजे, तुम्ही सकळ. हाची एकू रक्षावा, मी तैसा हा देखावा. येणे दळभारू आघवा, साचू आमुचा. या राजयाची या बोला, सेनापती संतोषला. मग तेने केला सिंहनादू.
तो गाजत असे अद्भुतू, दोन्ही सैन्य अंतू, प्रतिध्वनी न समातू, उपजत असे. तयाची तुलगा सवे, वीरवृत्तीचेनी थावे, दिव्य शंख भीष्म देवे आस्फुरिला. ते दोन्ही नाद मीनले, तेथ त्रैलोक्य बधिरीभूत जाहले, जैसे आकाश का पडिले तुटोनिया. घडघडीत अंबर, उचंबळत सागर, क्षोभले चराचर, कापत असे. तेणे महाघोष गजरे, दुमदुमिताती गिरी कंदरे, तव दळा माझी रणतुरे आस्फुरिली. उदंड सैंघ वाजते, भयानखे खाखाते, महाप्रलयो जेथे धाकडांसी. भेरी निशाण मांदळ, शंख काहळ भोंगळ, आणि भयासुर व्रणकोल्हाळ सुभटांचे. आवेशे भुजात राहाटिती, विसणेले हांका देती, जेथ महामद भद्रजाती आवरतीना. तेथ भेडांची कवण मातू, कांचया केर फिटतू, जेणी दचकला कृतांतू आंग निघे. एका उभयाची प्राण गेले, चांगांचे दात बैसले, बिरुदाचे दादुले हिंवताती. ऐसा अद्भुत तूर बंभाळू, ऐकोनी ब्रह्मा व्याकुळू, देव म्हणती प्रलय काळू वोढवला आजी. ऐसी स्वर्गी मातू, देखोनी तो आकांतू, तव पांडव दळा आणतू वर्तले काई. हो का निजसार विजयाचे, की ते भांडार महातेजाचे, जेथ गरुडाची ये जावळीयेचे कांतले चारही. की पाखांचा मेरू जैसा, रहवरू मिरवतसे तैसा, तेजे कोंदाटलिया दिशा जयाचेनी. जेथ अश्ववाहकू आपण, वैकुंठींचा राणा जाण, तया रथाचे गुण काय वर्णू. ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेसी. देखा नवल तया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीतू असे. पाईकू पाठींसी घातला, आपण पुढा राहिला, तेणे पांचजन्यू आस्फुरिला अवलीळाची. परी तो महाघोषू थोरू, गर्जतू असे गंभीरू, जैसा उदेला लोपी दिनकरू नक्षत्रांते. तैसे तुरबंबाळू भवते, कौरवदळी गाजत होते, ते हारपोनी नेणू केऊते गेले तेथ. तैसाची देखे येरे, निनादे अति गहिरे, देवदत्त धनुर्धरे आस्फुरिला. ते दोन्ही शब्द अचाट, मिनली एकवट, तेथ ब्रह्मकटाह शतकूट होम पाहात असे. तव भीमसेनू विसणैला, जैसा महाकाळू खवळला, तेणे पौंड्र आस्फुरिला महाशंखू. तो महाप्रलय जलधरू, जैसा घडघडिला गहिरू, तव अनंत विजयो युधिष्ठिरू आस्फुरितसे. नकुळे सुघोषू, सहदेवे मणिपुष्पकू, जेणे नादे अंतकू गजबजला ठाके. श्रद्धेने श्रवण केल्याबद्दल धन्यवाद. अशाच ज्ञानेश्वरी वाचनासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील ओव्यांच्या वाचनात. तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. राम कृष्ण हरी.